नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि महिला बाल कल्याण समिती सदस्यांची करण्यात आली निवड। नागरी समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेची महासभा सुरू असताना हे आंदोलन करणाऱ्या रफिक शाह पठाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। एकलव्य नगरातील लेंडी नाल्यात कॉन्क्रीट करून बंदिस्त नाला तयार करण्याची मागणी। प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचाराबाबत लोकजनशक्ती पार्टीतर्फे करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। कर्ले येथे आई अंबे जगदंबे यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न। आणि स्वीकृत नगरसेवकपदी नरेश चौधरी यांची निवड होताच वलवाडी परिसरातून काढण्यात आली मिरवणूक। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेची महासभा महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सभेत स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि महिला बाल कल्याण समिती सदस्यांची निवड करण्यात आली। धुळे महानगरपालिकेची महासभा महापालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संपन्न झाली। या सभेत मान्यता प्राप्त पक्षांचे व गटांचे पौराणिक संख्याबळ लक्षात घेऊन 7 स्वीकृत सदस्यांचे नामनिर्देशन करणे, स्थायी समितीच्या 16 सदस्यांचे नामनिर्देशन करणे आणि महिला व बाल कल्याण समितीच्या 11 सदस्यांनी नामनिर्देशन करण्याचे विषय घेण्यात आले होते। सकाळी 11 वाजता महासभेला सुरुवात झाली। सभेच्या सुरुवातीला प्रशासनातर्फे आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील यांचे स्वागत केले। तसेच बेटी बचाओ बेटी पढाओच्या प्रदेश उपाध्यक्षा अल्फा अग्रवाल यांनी देखील महापौर आणि उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। सभेच्या सुरुवातीला सुनील वैसाने, वंदना भांबरे, भगवान गवळी, प्रतिभा चौधरी यांच्या सूचनेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार, मनपाचे वाहन चालक स्वर्गीय राजू चित्ते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी विजेते हर्षवर्धन सदगीर, या स्पर्धेतील कांस्य पदक विजेते धुळ्याचे मल्ल तेजस गजेंद्र आंबळकर, राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत 3रे स्थान पटकावणाऱ्या गौरी लोखंडे या तिघांचे अभिनंदन करण्यात आले। स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रिया सुरू असताना माजी सभापती सुनील वैसाने यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की स्वीकृत नगरसेवकमुळे कायदेशीर अडचणी उद्भवल्यास त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल। त्यावर आयुक्तांच्या वतीने सचिव मनोज वाघ म्हणाले की महापालिकेत 3 नामनिर्देशन पत्र गट नेत्यांच्या शिफारशीशिवाय होते, त्यामुळे ते अमान्य करण्यात आले। आयुक्तांनी मनपा अधिनियमानुसार निर्णय घेतला असल्याचे वाघ म्हणाले। महापौर मायादेवी परदेशी यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपच्या ओम खंडेलवाल, नरेश चौधरी, गुलशन उदासी, जयेश वावदे, ऋषिकेश वराडे या भाजपच्या 5, राष्ट्रवादी आघाडीचे तुषार जाधव आणि एमआयएमचे अन्सारी मोमीन जावेद यांच्या निवडीची घोषणा केली। स्थायीमध्ये भाजपचे 11, राष्ट्रवादीचे 3 तर एमआयएमचे 2 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली। भाजपचे अमोल मासुळे, लताबाई यशवंत सोनार, युवराज चौधरी, वंदना भांबरे, योगिता कुटे, कृपेश नांदरे, विजय देवरे, चेतन गवळी, निलेश नेमाने, विक्रम थोरात, शीतल राहुल पाटील या 11 सदस्यांची, राष्ट्रवादी शिवसेना आघाडीचे धीरज कळंत्री, इरफान अहमद फजलू रहमान, शहानाज बी गुलाब खाटिक आणि एमआयएमच्या श्रीमती अन्सारी हलीमा बानो, मोहम्मद शाहबान, अमीर असलम पठाण या दोघांची नियुक्ती करण्यात आली। महिला बाल कल्याण समितीच्या 11 सदस्यांची नियुक्ती देखील याच महासभेत करण्यात आली। त्यात भाजपचे शोभा संजय भिल, मिनल आकाश परदेशी, वैभवी अमित दुसाने, प्रियंका खंडू बोरसे, उज्ज्वला अनिल ठाकरे, प्रतिभा अनिल पाटील, संध्या सागर कदम या 7 सदस्यांची, तर राष्ट्रवादी आघाडीच्या परवीन बानो, शेख रफीक, मंगला सुरेश सोनोने या दोघांची व एमआयएमच्या हसीना बानो, साजिद अली अन्सारी, अमीरा बानो, सौदुल हसन यांची नियुक्ती करण्यात आली। की पहली महासभा सभी नवनिर्वाचित नगर सेवकों का स्वागत किया गया। आज वहां पर जो 7 स्वीकृत नगर सेवकों की निवड की गई, उसमें भाजपा के 5 स्वीकृत नगर सेवक, 1 एमआईएम का और दूसरा शहर आघाड़ी, ऐसे 7 स्वीकृत नगर सेवकों की नियुक्ति की गई। उसी तरह ईसाई समिति सदस्य ये 16 ईसाई समिति सदस्य की निवड की गई। उसी तरह महिला बाल कल्याण समिति में 11 सदस्य की निवड की गई। और आज की जो सभा है, पहली सभा अत्यंत हंसी खुशी से पार पड़ी।
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील प्रलंबित नागरी समस्यांकडे मनपा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रफिक शाह पठाण यांनी महानगरपालिकेची महासभा सुरू असताना सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू करीत घोषणाबाजी केल्यामुळे शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील प्रलंबित नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रफिक शाह पठाण यांनी महानगरपालिकेची महासभा सुरू असताना सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रभागात अमृत 2 योजनेचे काम पूर्णपणे ठप्प असून संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे योजना रखडल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच कचरा व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी असून घंटागाड्या वेळेवर न आल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पाणी पुरवठ्याबाबतही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून 1 दिवसाआड पाणी देण्याच्या आश्वासनानंतरही नागरिकांना 8 ते 10 दिवसांनी पाणी मिळत आहे. शिवाय प्रभागातील सुमारे निम्मे पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांवर अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली नसल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसह महासभेदरम्यान सभागृहाबाहेर ठिय्या मांडला. तसेच घोषणाबाजी सुरू करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अमृत योजना हमने प्रभाग क्रमांक 19 में काम लगाए थे. कुछ नगर सेवक एमआईएम के और प्रशासन ने संगमत करके मेरे काम को रोके. हमने आयुक्त साहब को 24 तारीख को अल्टीमेटम दिया था कि हमारा काम चालू करो, नहीं तो 30 तारीख को महासभा के बाहर ये आंदोलन करेंगे. प्रशासन ने कोई रिस्पॉन्स नहीं दिया और प्रभाग क्रमांक 19 में कचरे का अंबार है, करोड़ों के बिल ठेकेदार काट रहा. इसमें पालिका के अधिकारी संगमत करके लाखों करोड़ों के बिल काट रहे. 50% बर्बाद में पददिवे बांधे. इनके बागुल लोगों के साथ दादागिरी की भाषा करता. कई अनेक टाइम तकरार करे, फोन नहीं उठाता. हमने कई बार तकरार करने पे आयुक्त साहब और महानगर पालिका सब मिली भगते. प्रशासन सोयला है, इसके लिए हमने शिंदखेडा शहरातील वीर एकलव्य नगरातील लेंडी नाल्यात काँक्रिटीकरण बंदिस्त नाला तयार करावा अशी मागणी नगरसेविका शीतल सोनवणे यांच्यासह नागरिकांनी मंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिंदखेडा शहरातील वीर एकलव्य नगरातील लेंडी नाल्यात काँक्रीट करून बंदिस्त नाला तयार करावा अशी मागणी नगरसेविका शीतल सोनवणे यांच्यासह नागरिकांनी राज्याचे वनन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील पोलीस ठाणेपासून ते वसतिगृहापर्यंत सातत्याने लेंडी नाला हा आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक ठरत आहे. पावसाळ्यात या नाल्यातून येणे जाणे सुद्धा जिकरीचे होते. म्हणून सदर बाब लक्षात घेता या ठिकाणी काँक्रिटीकरण व बंदिस्त नाला तयार करावा अशी मागणी प्रभाग क्रमांक 2 मधील नगरसेविका शीतल गुलाब सोनवणे यांच्या माध्यमातून गुलाब सोनवणे व नागरिकांनी मंत्री जयकुमार रावल यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेविका शीतल सोनवणे, गुलाब सोनवणे, श्यामसिंग सोनवणे, सुखदेव सोनवणे, ज्योतिराम सोनवणे, भास्कर सूर्यवंशी, विश्वास महाजन, रवींद्र मोरे, अनिल पवार, शिवदास सोनवणे, शंकर सूर्यवंशी, शंकर बेल, पंडित फुले, आनंद सोनवणे आदी उपस्थित होते. वार्ड क्रमांक 2 मध्ये लेंडी नाला अनेक वर्षापासून उघड्यावर वाहत आहे. त्यासाठी काँक्रिटीकरण व बंदिस्त करण्यासाठी माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल व कॅबिनेट मंत्री यांना निवेदन देण्यात आलं आहे. तरी आमची मंत्री साहेबांना एकच विनंती आहे, लवकरात लवकर एक लेंडी नाला बंदिस्त व काँक्रिटीकरण करून मिळण्यासाठी विनंती आहे करण्यात यावा. आपकी जय आदेश. प्रादेशिक परिवहन विभागातील राकेश शिरसाट यांच्यावर अवैध मार्गाने पैसे कमविल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टी धुळेतर्फे परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील राकेश शिरसाट यांच्यावर अवैध मार्गाने पैसे कमवल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लोक जनशक्ती पार्टी धुळेतर्फे परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांचा निकटवर्ती म्हणून ओळख असलेले राकेश शिरसाट यांना अवैध मार्गाने पैसे कमवण्यासाठी सीमा तपासणी नाक्यावर दरमहा नेमणूक केली जात आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून राकेश शिरसाट यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सदरचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पक्षाने जाहीर केलेल्या पुढील आंदोलनाच्या रूपरेषेनुसार 1 एप्रिलला महिलांच्या वतीने अशोक पवार यांना बांगड्यांचा आहेर देत निषेध केला जाईल. 6 एप्रिलला मुंबई येथे परिवहन मंत्री यांची भेट घेऊन तसेच परिवहन आयुक्तांना प्रत्यक्ष निवेदन सादर करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाने रास्ता रोको आंदोलकांची तात्काळ दखल घेऊन आंदोलकांची चर्चा केली असता अवैध वाळू वाहतुकीची कारवाई करणार आहे. राकेश शिरसाट यांचे चौकशीचे तोंडी आदेश
आदेश दिले आहेत. मात्र सिरसाट यांच्यावर कारवाई झाली नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे, महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई चव्हाण, शहराध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा महासचिव कुंदन करात, मधुकर चव्हाण, प्रवीण मिस्त्री, अशोक तेले, रवींद्र नगराळे, मनोज सिरसाट, सिद्धार्थ साळवे, सागर चव्हाण, नितीन साळवे, दीपक धनगर, दीपक जगताप, तेजस शिंदे, कृष्णा पवार आदी उपस्थित होते. मी कुंदन खरात, लोकजन शक्ती पार्टी जिल्हा महासचिव. आज दिनांक 30 मार्च रोजी धुळे परिवहन कार्यालय प्रवेशद्वारासमोर लोकजन शक्ती पार्टी मार्फत बाप्पा साळवे व शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलन करण्यापूर्वी आम्ही परिवहन कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन देखील केले होते, पण सदर धरणे आंदोलनाची कुठल्याही प्रकारची परिवहन कार्यालयामार्फत दखल घेण्यात आलेली नाही. आमची प्रामुख्याने जी मागणी आहे, मोटार वाहन निरीक्षक राकेश सिरसाट यांच्यावर ठोस अशी कारवाई करण्यात यावी व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, त्या संदर्भात आमचं हे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले होते. रास्ता रोको आंदोलनाची दखल घेऊन माननीय पवार साहेब यांनी आमच्याशी ठोस अशी चर्चा केली, पण चर्चेमधून आम्हाला कुठल्याही प्रकारचे समाधानकारक असे उत्तर मिळून आलेले नाही. आम्हाला असे दिसून येत आहे की परिवहन अधिकारी हे त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. लोकजनशक्ती पार्टी मार्फत सदर प्रश्नांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. आमचे 2 एप्रिल रोजी येथे महिलांमार्फत संपूर्ण परिवहन अधिकाऱ्यांना बांगड्याचा आहेर देण्यात येणार आहे. कारण असे की धुळे शहरामधून मोठ्या प्रमाणामधून ऋतूची अवैधरित्या बेकायदेशीररित्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये रेती वाहतूक होत आहे. सदर रेती वाहतूक करणारे हे जे डंपर आहेत यांना कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नसतात. सदर हे वाहन रस्त्यावरून चालत असताना परिवहन अधिकाऱ्यांचे जे पथक असतात तपासणीसाठी हायवेवर उभे असतात, हे पथक देखील त्या वाहनांकडे डोळे झाकपणे करीत आहे. यावरून असे स्पष्ट होते की रेती वाहतूक डंपरचे जे मालक आहे, जे रेती माफिया आहे, यांचे व परिवहन खात्यातल्या अधिकाऱ्यांचे साठे लोटे आहे व यातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक पैसा वसूल केला जात आहे असे निर्देशनात येत आहे. व महामार्गावरून अनेक परराज्यातील मोठ्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत, त्याच्यातून देखील गुटख्याची अवैधरित्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश होतो, त्याच्यातून मोठ्या प्रमाणात तस्करी होती. या सर्व बाबीकडून परिवहन खातं हे प्रामुख्याने डोळे झाक करीत आहे. गोरगरिबांच्या वाहनांवर कारवाया करून परिवहन खाते त्यांच्या केसेसचा जो आकडा असतो तो पूर्ण करण्याच्या मागे असतो, पण जे मोठे माफिया आहे, जे मोठे मासे आहे, त्या माशांना हे परिवहन खातं त्यांच्याकडे साफ डोळे झाक करीत आहे. याच्यावरून असं स्पष्ट होते की परिवहन खात्यामार्फत किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. राकेश सिरसाट सारखे अधिक भ्रष्ट अधिकारी याच्यामध्ये सक्रिय आहे. सीमा तपासणी नाक्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनधारकांकडून खंडणी वसूल केली जाते, ती देखील बंद झाली पाहिजे. आमची शासनाला मागणी आहे की महाराष्ट्रामधील सर्व सीमा तपासणी नाके ताबडतोब बंद करून ते खुले करण्यात यावं सर्वसामान्यांसाठी, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. व लोकजनशक्ती पार्टीच्या मार्फत भविष्यामध्ये जे आंदोलनं केले जातील ते तीव्र स्वरूपाचे होतील आणि त्या तीव्र स्वरूपाच्या होणाऱ्या आंदोलनाला सर्वश्री परिवहन अधिकारी धुळे हे जबाबदार राहतील. जय भीम. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे आई अंबे जगदंबे यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे आई अंबा मातेचा यात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी अंबा मातेचे विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर गावाच्या सुख समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीचे दर्शन घेतले. अंबा मातेचा जयघोष केल्याने परिसर दुमदुमून निघाला होता. यात्रेनिमित्त गावात भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भजनी मंडळांनी देवीची भक्तिगीते सादर करत वातावरण अधिकच मंगलमय केले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तांच्या जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली. देवीची सुंदर सजवलेली पालखी गावभर फिरवण्यात आली. मिरवणुकीदरम्यान भाविकांनी फुलांची उधळण करून देवीचे स्वागत केले. मिरवणुकीत महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी ओव्या म्हणत आणि फुगड्या खेळत उत्साहात रंग भरला. युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने
पद्धतीने मिरवणुकीचे आयोजन करून व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावली। या यात्रोत्सवामुळे कर्ले गावात एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन घडले। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या या कर्ले ग्रामनगरीमध्ये उत्सवाचं वातावरण म्हणजे आनंदाची गुढी, साक्षात आदिशक्ती अंबा माता यांचा यात्रा उत्सव प्रित्यर्थ आज सर्व ग्रामस्थ मंडळी, सरपंच, डेप्युटी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संपूर्ण गावातील भजनी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी, महिला माता यांच्या सह पालखी सोहळ्यामध्ये मातेचं अति उत्सवानिमित्त आणि सुंदर अशा रूपाने मातेचा अभिषेक करून पूजन झालेलं आहे। मातेला नैवेद्य समर्पित, साडी चोळी समर्पित करून मातेच्या मंदिराचा सर्व ग्रामस्थ मंडळींनी अति उत्सवाने आज यथासांग विधियुक्त पूजन केले व समस्त गावातील आणि पालखी सोहळा म्हणजे गावाची मिरवणूक काढून आधी मातेला ध्वज चढून संपूर्ण यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात आहे। म्हणून मातेने या यात्रेला शुभ आशीर्वाद द्यावे, गावाला सुख समृद्धी द्यावी हीच मातेसमोर। धुळे महानगरपालिकेच्या महासभेत भाजपतर्फे 5 जणांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली। यात नरेश चौधरी यांची निवड झाल्याने त्यांची वलवाडी परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। धुळे महानगरपालिकेच्या महासभेत माजी नगरसेवक नरेश चौधरी यांची स्वीकृत नगरसेवक पदावर निवड करण्यात आल्यामुळे वलवाडी परिसरात नरेश चौधरी यांच्या समर्थकांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला। कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला। नरेश चौधरी यांच्या निवडीमुळे स्थानिक राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे। भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा आणि आमच्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयकुमार रावल, त्याचप्रमाणे धुळे शहराचे धर्मयुद्ध आमदार अनुपभाई अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमचे तरुण तळपदार आमदार रामदादा भदाने, धुळे ग्रामीणचे नेते कुणालबाबा पाटील, त्याचप्रमाणे धुळे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर आंबेडकर, बापू खलाने, आमचे सर्वांचे लाडके आणि तरुणांचे प्रेरणास्थान माझे लहान बंधू रावसाहेबजी गिरासे आणि भारतीय जनता पार्टीचे आमच्या महापौर महादेवी परदेशी, सर्व नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी आज स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून देण्याचा बहुमान त्यांनी दिला। त्याबद्दल मी सर्वांचं, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सर्वांचं, गिरीश भाऊ महाजन, सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मागील 5 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्व जनतेने मला आशीर्वाद देऊन निवडून दिलं होतं आणि त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या वार्डामध्ये 10 ते 12 कोटी रुपयाचे कामं या वार्डामध्ये केलीत। स्मशानभूमी असेल, फरची पूल असेल, मोठे शोचे स्ट्रीट लाईट असतील, काँक्रीट रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पाईपलाईन असेल, अशी अनेकविध कामे, विकास कामं या वार्डामध्ये झालेली आहेत। आणि मला या आशीर्वाद दिला नेत्यांनी, या पुढच्या काळामध्ये सुद्धा या प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामं करण्याचं या ठिकाणी मोठं काम आपण करणार आहोत। आणि गोरगरीब जनतेला, सर्व अल्पसंख्याक असतील, सर्व समाजांना बरोबर घेऊन या वार्डाचं काम आणि या वार्डाचा विकास कसा होईल हे मी या ठिकाणी करणार आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य आणि महिला बाल कल्याण समिती सदस्यांची करण्यात आली निवड। नागरी समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेची महासभा सुरू असताना हे आंदोलन करणाऱ्या रफिक शाह पठाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। एकलव्य नगरातील लेंडी नाल्यात काँक्रीट करून बंदिस्त नाला तयार करण्याची मागणी। प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचाराबाबत लोक जनशक्ती पार्टीतर्फे करण्यात आले रास्ता रोको आंदोलन। कर्ले येथे आई अंबे जगदंबे यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न। आणि स्वीकृत नगरसेवकपदी नरेश चौधरी यांची निवड होताच वलवाडी परिसरातून काढण्यात आली मिरवणूक। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।